नवी मुंबई। आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा रेंज सुपरफास्ट मधून। मान्सूनने महाराष्ट्रातील आणखी काही भाग व्यापला। कोकणाचा विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनची एंट्री। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा। पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज। कोकणासह सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा। हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे राज्यात 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू, 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाच्या अहवालातून माहिती। मुंबईतील जोरदार पावसाचा विमानाच्या उड्डाणांना फटका। एअर इंडियाकडून मार्गदर्शक सूचना जारी। मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। मुंबईच्या पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस। घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात जोरदार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पाऊस। पवईत पाणी साचायला सुरुवात। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस। अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। मुंबई अहमदाबाद महामार्गाला पावसाचा फटका। तुंगार फाटा ब्रिज जवळ पावसाचं पाणी साचलं। वाहन चालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना। मुंबई पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस। एलबीएस रोडवर सखल भागात पाणी साचलं। वाहतूक मंदावली। वसई विरार शहरात पावसाचा जोर वाढला। नालासोपारा पूर्वेकडील आसोळे रोड परिसरात पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। बाजारपेठ, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, 3 बत्ती परिसरात गुडघाभर पाणी। भिवंडीतल्या येवई नाक्यावर पावसाचं पाणी साचलं। मुंबई नाशिक महामार्गावरची वाहनांची गती मंदावल्यानं वाहतूक कोंडी। नवी मुंबईत मुसळधार पाऊस। वाशी, खारघर, कळंबोली परिसरात जोरदार पाऊस। नागरिकांची तारांबळ। नवी मुंबईतल्या वाशी प्लाझा सोसायटीची भिंत कोसळली। अनेक वाहनांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। नवी मुंबईतल्या तुर्भे रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये पाणी साचलं। रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल। ठाण्यातील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। सिद्धिविनायक पार्कमधील संरक्षक भिंत कोसळली। जीवितहानी नाही। ठाण्यात पावसाच्या विश्रांतीनंतरही श्रीरंग सोसायटीच्या रस्त्यावरील पाण्याचा निचरा नाहीच। नागरिकांना पाण्यातून काढावी लागते वाट। ठाण्यात मुसळधार पाऊस। वंदना डेपो परिसरातला रस्ता पाण्याखाली। रस्ते जलमय झाल्यानं प्रवाशांची तारांबळ। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागातील नाल्यावरचा पूल कोसळला। पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ मकवाना रोडवर झाड कोसळलं। एक व्यक्ती जखमी। रस्त्यावर उभे असलेल्या कारवर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान। राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा। अर्जुना आणि कोदिवली नदीला पूर। राजापूर शहरालगत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिजवर देखील पाणीच पाणी। दृश्य समोर। रायगडच्या नागोटने सुधागडमधील अंबा नदीनं ओलांडली इशारा पातळी। नदीचं पाणी मुख्य रस्त्यावर आल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या राजापूरमधील जवाहर चौकात पाणी साचलं। पाऊस थांबूनही पाण्याचा निचरा न झाल्यानं नागरिकांना अडचणी। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। राजावाडी गावातील सोमेश्वर मंदिराजवळ पुराचं पाणी। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत। जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर। मागजन बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी। व्यापाऱ्यांचं नुकसान। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस। शास्त्री आणि सोनवी नद्या दुथडी भरून। धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा वेढा। रत्नागिरीच्या जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी। खेडच्या मटण मार्केटच्या परिसरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती वाहून गेली। पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबेलियन वॉल ढासळण्याची भीती। रायगडच्या घरोशी मार्गावर माती कोसळून रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा।
तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये दरड कोसळली. घाटातील मातीचा राडारोडा आणि दरड रस्त्यावर आल्यानं कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा करुळ घाट वाहतूक कोंडीमुळे बंद. मातीचा राडारोडा आणि दरड कोसळल्यानं वाहतूक कोंडी. गुहागरमधील भातगावच्या वडाची वाडी इथे दरड रस्त्यावर मोठमोठे दगड मुख्य मार्गावर आल्यानं वाहतुकीचा खोळंबा. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली. पर्याय मार्ग बंद असल्यानं दरड कोसळलेल्या मार्गावरूनच दोन्ही दिशेची वाहतूक संथ गतीनं. रायगडमध्ये मुसळधार पावसामध्ये पेरणी केलेली भातशेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. रायगडमध्ये सकाळच्या विश्रांतीनंतर दुपारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. रोहा, तळा, महाड तालुक्यात दमदार पाऊस. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील घारगावच्या कमळजाई देवीच्या मंदिराजवळचा धबधबा प्रवाहित. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गाचं रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात शास्त्री नदीला पूर. मुसळधार पावसामुळे फणसवडे, कळंबस्ते, नायरी, शृंगारपूर गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरीच्या खेडमध्ये वाहून गेलेल्या महिलेला बचाव पथकातील तरुणांनी वाचवलं. रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत असताना महिलेचं रस्ता ओलांडण्याचं धाडस अंगाशी आलं. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली. रात्रभर मुसळधार पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली. माडगावच्या काळ नदी किनाऱ्यावरील सोनभैरव परिसरात आढळली मगरीची पिल्लं. काळ नदी किनारी जाण्यास नागरिकांना सावधानतेचा इशारा. मुसळधार पावसानं पुण्याच्या कोथरूडमधील सीतान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. ड्रेनेज लाईन तुंबल्यानं सर्वत्र ड्रेनेजचं पाणी. कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 17 फूट 10 इंचांवर. राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भोशी डॅम ओव्हरफ्लो. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद. कराड चिपळूण महामार्गावरील भराव वाहून गेला. वाहतूक ठप्प. रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा प्रवाशांना फटका. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात कोयनानगर परिसरात दरड कोसळली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती झाडं कोसळली. वाहतूक ठप्प. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून महानगरपालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत. 151 जागेवर निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण. भंडाऱ्यात नाना पटोले आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र बोंडेकरांचं मनोमिलन. भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणुकीत काँग्रेसची शिंदेच्या शिवसेनेसोबत युती. नागपुरात भाजप विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीतला वाद विकोपाला. महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून दोन्ही पक्षात चुरस. नाना पटोलेंचे निकटवर्तीय राजीव ठकरेले यांचा काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदाचा राजीनामा. शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट. जात पडताळणीचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नसल्यानं जरांगेंची तक्रार. या पार्श्वभूमीवर दोघांची भेट झाल्याची माहिती. माजी आमदार बच्चू कडूंना मोठा दणका. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र. न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई. इंद्रायणी नदीतील सर्च ऑपरेशन थांबवलं. इंद्रायणी नदीपात्रात वाहून गेलेली एकही व्यक्ती आज आढळली नाही. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो समोर. दुर्घटनेवेळी पुलावर मोठ्या प्रमाणात लोक असल्याचं फोटोतून स्पष्ट. काल इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर योगेश बंडोरेले वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर. योगेश बंडोरेलो यांच्यावर सध्या तळेगाव दाभाडेतील अत्तवर रुग्णालयात उपचार. इंद्रायणी नदीत ड्रोनद्वारे पाहणी. कोणीही मिसिंग नाही. मात्र खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणी केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कोंडमळा पूल दुर्घटनेत अकोल्यातील तरुण जखमी. विजय येणकर या तरुणावर तळेगावमधील मायमर रुग्णालयात उपचार. कोंडमळा पूल दुर्घटनेत गणेश पवार थोडक्यात बचावले. लोखंडी पुलाला पकडून गणेश पवार यांनी स्वतःची सुटका करून घेतली.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या प्रकरणी वैभव उपाध्ये 2.5 तास पाण्याखाली होते. थोडक्यात बचावले. उपाध्येंच्या मुलाला पोहता येत असल्यानं 200 मीटरवर गेल्यावर तो वाचला. कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींवर अथर्व रुग्णालयात उपचार. दुर्घटनेत योगेश बंडोरेलो आणि शिल्पा बंडोरेलो दाम्पत्य जखमी. कुंडमळाच्या दुर्घटनाग्रस्त पुलाच्या कामाची निघाली होती वर्क ऑर्डर. 10 जूनलाच काम सुरू करण्याचे दिले होते आदेश. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडून कुंडमळा दुर्घटनास्थळाची पाहणी. बेपत्ता असल्याची तक्रार नाही. खबरदारी म्हणून शोधकार्य करतोय. तहसीलदार विक्रम देशमुख यांची माहिती. इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आला होता. मात्र पर्यायी मार्ग नसल्यानं स्थानिकांनी याच पुलाचा वापर त्यांना करावा लागला. त्यामुळे कुंडमळा पूल दुर्घटनेला जबाबदार कोण सवाल उपस्थित. गिरगावातील मेट्रो स्थानकाजवळ बेस्टच्या बसला अपघात. रस्ता खचल्यानं बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात. गिरगावमधील खड्ड्यात अडकलेली बस क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करण्यात यश. रस्ता खचल्यानं बेस्ट बस ही आत गेली होती. मेट्रोचं काम आणि शेजारी सुरू असलेल्या कामामुळे रस्ता खचला. रस्ता खचून बस अडकल्यानंतर गिरगावातील स्थानिकांचा आरोप. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर गिरगावात मेट्रो स्टेशन परिसरातील रस्ता खचलेल्या ठिकाणाची केली पाहणी. आमदार देवयानी फरांदेंनी घेतला नाशिक शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या समस्येचा आढावा. यापुढे अतिक्रमण मोहीम राबवण्यात येईल. फरांदेंचा इशारा. एमएसटी सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर. 22 विद्यार्थ्यांना 100% गुण. विद्यार्थ्यांना एसटी पास थेट त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये वितरित करणार. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची राज्यात विशेष मोहिमेला सुरुवात. नाशिकच्या सटाण्यातील तुंगण दिगर शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्री दादा भुसेंनी विद्यार्थ्यांना स्वतः वाढलं जेवण. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी आमरसाचा बेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळातच घालावं. याबाबत शिक्षण मंत्र्यांच्या दालनात बैठक झाल्याची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती. सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी. चबुतरा शेजारील जमीन खचल्यानंतर प्रशासनाकडून तपासणी. सोलापुरात मंत्री भरत गोगावलेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. गोगावलेंनी रश्मी ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. यवतमाळमध्ये मनसेकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणांचं वाटप. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं मनसेचा उपक्रम. बारका वॉटर पार्कमध्ये सुरक्षा रक्षक आणि बाउन्सरकडून पर्यटकाला मारहाण झाल्याचा आरोप. तब्बल 1.5 तास एका रूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप. नाशिक मनमाडमधून निघणाऱ्या स्नेहभाव पालखीला 38 वर्षांची परंपरा. टाळ मृदुंगाच्या गजरात वारी पंढरीच्या दिशेनं. यवतमाळमधील 30 दृष्टीहीन तरुणांची वारी पंढरीच्या दिशेनं. वारीचं यंदा दुसरं वर्ष. 521 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात पोहोचतील. लखनौमध्ये विमान उतरताना अनर्थ टळला. सौदीहून आलेल्या विमानातून उतरताना निघाला धूर. विमानातल्या सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवलं. काश्मीरमधील 8 पर्यटन स्थळं आजपासून पुन्हा खुली. पहलगाममधील 4 पर्यटन स्थळं, बेताब व्हॅली, बेरीनाग, कोकरनाग आणि अचवल गार्डनर यांचा त्यात समावेश. अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात येणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरू. आतापर्यंत 114 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले. केंद्र सरकार इराणमधून भारतीय नागरिकांना अर्मेनियात नेणार. इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. इस्रायलकडून 24 तासात इराणच्या 250 ठिकाणांवर हल्ले. इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यात ठार झाल्याची माहिती. इराणचे राष्ट्रप्रमुख खेमेनेईंची हत्या करण्याचा इस्रायलचा इरादा होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहूंना रोखल्याचा एका रिपोर्टमध्ये दावा. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये